हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अनया अचानक कुठेतरी गायब झाली आहे असं सोहेलला वाटत होतं. तो घाईघाईने पुढे जाऊन तिला शोधत होता. तेवढ्यात त्याच्या पायाजवळ काहीतरी जाणवलं. त्याने खाली नजर टाकली तर अनया बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेली दिसली. अनयाला अशा अवस्थेत पाहताच सोहेलने तिला लगेच आपल्या बाहूंमध्ये उचलून घेतलं. त्याने तिला जवळच पडलेल्या कपड्यात गुंडाळलं आणि तिला घेऊन किचनमधून बाहेर आला. बाहेर उभी असलेली अंजली तर अनयाच्या मृत्यूचीच वाट पाहत होती. पण सोहेलच्या हातात अनया जिवंत पाहताच तिच्या डोळ्यात राग उसळला. तिचे इतक्या मेहनतीने आखलेले प्लॅन पुन्हा एकदा फसले होते. सोहेलने सगळा गेम बिघडवला होता. घरातील इतर नोकर आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. सोहेल अनयाला घेऊन लिव्हिंग एरियात आला आणि तिला सोफ्यावर अलगद झोपवलं. तो तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला, पण धूर खूप प्रमाणात आत गेल्याने ती पूर्णपणे बेशुद्ध झाली होती. तिच्या मानेला आणि हाताला भाजलेच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. हे पाहून सोहेलचा राग अनावर होत होता. अंजली, जी काही वेळापूर्वी रागाने लाल झालेली होती, ती अचानक चेहऱ्यावरील भाव बदलत चिंताग्रस्तपणे म्हणाली, हिला खूप गंभीर इजा झाली आहे. तुला डॉक्टरला बोलवायला पाहिजे. कदाचित जास्त धूर गेल्यामुळे बेशुद्ध झाली आहे. मी डॉक्टरला फोन करते. तोपर्यंत तू तिला रूममध्ये घेऊन जा. हे बोलून अंजली डॉक्टरला कॉल करू लागली. अंजली डॉक्टरशी बोलत आहे असा विश्वास ठेवून सोहेलला ते योग्य वाटलं. त्याने पुन्हा अनयाला उचललं आणि तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. डॉक्टर येण्याची वाट पाहत असतानाच अंजली खोलीत आली. अंजलीला एकटी पाहताच सोहेल चिडून म्हणाला, तू एकटीच का आलीस? डॉक्टर कुठे आहेत? तू म्हणाली होतीस ना की डॉक्टरला फोन केला आहेस. मग अजून का आला नाही डॉक्टर? जर तुझा डॉक्टर येणार नसेल तर मी दुसऱ्या डॉक्टरला फोन करतो. सोहेलच्या काही गडबडीकडे पाहत अंजली शांत आवाजात म्हणाली, डॉक्टर येत आहेत. आत्ताच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. ते 5 मिनिटात येतील. आधी तू शांत हो. अनयाला काही होणार नाही. ती ठीक होईल. अंजलीचे शब्द ऐकून सोहेल अधिकच संतापला. कशी काय ठीक होईल? तुला दिसत नाही का? तिच्या हाताला पायाला इजा झालीये. गळ्यावर आणि हातावर भाजला आहेत आणि तू म्हणतेस की ठीक होईल. ही सगळी माझी चूक आहे. मला तिला कधीही किचनमध्ये जाऊ द्यायला नको होतं. वेडा आहे मी. अशी प्रत्येक गोष्ट करू देतो तिला. तिला किचनमध्ये जायचं तरी काय होतं? काही बनवता येत नाही तिला. सोहेलची अशी अवस्था पाहून अंजली भुवया वक्र करत म्हणाली, काही नाही झालंय तिला. थोडीशीच तर इजा आहे. तू इतकं ड्रामा का करतोयस? सगळं ठीक होईल. फक्त आग पाहून घाबरली आहे ती. त्या भाजल्या आहेत. त्या पण हळूहळू भरून येतील. तू एवढी का काळजी करतोयस? तसंही तू कोणता तिच्यावर प्रेम करतोयस? अंजलीचे शब्द ऐकताच सोहेलचा संताप आणखी पेटला. तो जोरात म्हणाला, अंजली, तुला काही सुबुद्धी राहिली आहे का? यावेळीही तू हाच विषय काढतेस. मी सांगितलं आहे ना, डॉक्टरला लगेच बोलाव. कॉल कर आणि त्यांना लवकर यायला सांग. तेवढ्यात असिस्टंट डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांना पाहताच सोहेल धावत त्यांच्याकडे गेला आणि घाईघाईने म्हणाला, डॉक्टर, ही माझी पत्नी आहे. किचनमध्ये आग लागल्यामुळे ही आत अडकली होती. कृपया पटकन तिची तपासणी करा, चेकअप करा. सोहेलचं बोलणं ऐकून डॉक्टरांनी बेडवर पडलेल्या अनयाकडे पाहिलं. तिच्या मानेला, हाताला व पायाला जळाल्यासारखं लाल निशाण होते. काही ठिकाणी हलके फुलके खरचटल्यासारखं देखील चिन्ह होतं. हे पाहताच डॉक्टर लगेच तिच्याकडे आले आणि तपासणी सुरू केली. सर्वप्रथम त्यांनी तिची हार्टबीट तपासली. ती पूर्णपणे नॉर्मल होती. नंतर त्यांनी BP तपासलं.
तेही अगदी ठीक होतं. आणि त्यानंतर थोड्या वेळाने संपूर्ण तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी स्वतः सोबत आणलेली क्रीम तिच्या जखमी भागांवर लावत सोहेलकडे पाहत म्हणाले, सध्या तरी ही पूर्णपणे ठीक आहे, पण शुद्धीवर आल्यानंतर तिला घडलेली गोष्ट आठवून थोडा धक्का बसेल. त्यामुळे तिला शांत राहायला सांग. हे जे निशाण आहेत त्यांना भरून यायला बराच वेळ लागेल. ही औषधं मी इथे ठेवतो आहे. ते वेळोवेळी तिच्या जळालेल्या ठिकाणी लावत राहा. डॉक्टरांचं ऐकून सोहेल गंभीर आवाजात म्हणाला, बाकी सगळं ठीक आहे डॉक्टर, पण मला तिच्या शरीरावर कोणताही डाग नको आहे. तुम्ही हवी तितकी चांगली औषधं द्या, पण हे निशाण राहता कामा नये. माझ्या बाईच्या अंगावर जळाल्याचा एकही डाग राहिला तर तुमची नोकरी कायमची जाईल. त्यामुळे शक्य तितक्या लवकर उत्तम उपचार द्या. सोहेलचे शब्द ऐकून डॉक्टर हलकेसे हसले आणि शांत आवाजात म्हणाले, असं कसं बोलताय मिस्टर मित्तल? कोणालाही जळ्याचे किंवा जखमेचे निशाण भरायला वेळ लागतो. कितीही मोठ्या डॉक्टरकडून उपचार करून घेतले ना, तरीही ते 1-2 दिवसात नाहीसे होत नाहीत. तरीही मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. ही औषधं ठेवल्यात, शुद्धीवर आल्यावर द्या. मी इंजेक्शन देणार होतो, पण आत्ता त्याची गरज नाहीये. हो, शुद्धीवर आल्यावर ती घाबरेल. तिला सांभाळा. शक्य असल्यास तिला पॅनिक होऊ देऊ नका. आणि काही अडचण आली तर मला लगेच फोन करा. हे सांगून डॉक्टरांनी आपलं सामान घेतलं आणि बाहेर गेले. डॉक्टर निघताच अंजलीने सोहेलकडे पाहत म्हटलं, मी सांगत होते ना, हिला काही नाही झालं. फक्त काही निशाण आहेत, तेही बरे होतील. तू फुकटचं इतकं टेन्शन घेतोयस. मी म्हणते तिला इथेच राहू दे. तू जाऊन फ्रेश हो. मी तुझ्यासाठी जेवण काढते. अंजलीच्या बोलण्याने सोहेल नाराज झाला. तू इथून जा अंजली. मला आता कोणाशीही बोलायचं नाही. आणि अनयाला शुद्ध येईपर्यंत मी काहीही खाणार नाही. मी तिच्या बाजूलाच बसणार. मी इथून गेलो आणि ती जागी झाली तर ती घाबरेल. मला तिला घाबरलेलं पाहायचं नाही. म्हणून प्लीज तू जाऊन ये. सोहेलचा इतका रागीट वागणूक पाहून अंजलीच्या मनात चीड भरली. ती मनोमन अनयालाच दोष देत होती, कारण तिला माहीत होतं सोहेल असं तिच्यासाठी नव्हे तर अनयासाठी करत होता. रागाच्या भरात ती खोलीतून बाहेर निघून गेली. अंजली गेल्यानंतर सोहेलने परत अनयाकडे पाहिलं. आज त्याच्या मनात एक विचित्र भीती होती. जर मी घरात नसतो तर? हा विचार डोळ्यासमोर येताच त्याने हलकेच तिचा हात आपल्या हातात घेतला. तोच हात ज्यावर हलकेसे जळाले होते. तिच्या चेहऱ्याकडे पाहत तो हळूच पुटपुटला, तू इतकी हट्टी का आहेस? स्वतःलाच त्रास का देत राहतेस? मला वेडं करायचंय का तुला? आज जर तुला काही झालं असतं तर मी तुझ्या भावाला, तुझ्या कुटुंबाला काय उत्तर दिलं असतं? ते तर माझ्याकडेच बोट दाखवले असतं त्यांनी. आणि त्यानंतर तो पुढे म्हणाला, बहुतेक मला तुला दोरीने बांधून ठेवावं लागेल, म्हणजे पुन्हा अशी कसलीही मूर्खपणा करणार नाहीस. आधी मला त्रास देतेस आणि मग स्वतःला इजा करून घेतेस. मला घाबरवतेस. तुला कल्पना आहे का मी किती घाबरलो होतो जर मी त्यावेळी घरी नसतो तर? बोलता बोलता सोहेलच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आज त्याला खरोखर जाणवलं, अनयाला काही झालं असतं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. स्वतःशीच कल्पना करून तो भीतीने थरथरत होता. नकळत त्याच्या गालांवर अश्रू ओघळले. दरम्यान दुसरीकडे इशिता कबीरसाठी जेवण बनवत होती. तिच्या चेहऱ्यावर सुंदर शांत हास्य दिसत होतं. कबीर घरी परतला तेव्हा त्याला स्वयंपाकघरातून अप्रतिम सुगंध जाणवला. तो समजला, इशिता आत आहे. खोलीकडे जाण्याचा त्याचा विचार अचानक बदलला आणि सुगंधाने तो थेट
किचनकडे निघाला. जवळ पोहोचल्यावर त्याने पाहिलं इशिता आणि त्याची आजी दोघी आत होत्या. आजी स्वतःसाठी काहीतरी बनवत होती आणि इशिता तिला गप्पा मारत जेवण बनवत होती. सकाळी त्याने इशिताला पाहिलं होतं. ती त्याला थोडी वेगळी, विचित्र वाटली होती. पण आता जेव्हा तो तिला पाहत होता, तिचा हसरा चेहरा, तेच डोळे, तीच नजर, अगदी त्याचीच इशिता वाटत होती. एक क्षणभर त्याला स्वतःच्या शंकेची लाजही वाटली. मी कसा काय तिच्यावर शंका घेतली? इकडे इशिता कबीरसाठी गरमागरम पराठे बनवत होती. त्याच वेळी जानकी खन्ना इशिताशी बोलत बोलत स्वतःसाठी कॉफी तयार करत होती. इशिताने त्यांना मदत करण्याची ऑफर दिली होती, पण जानकी खन्नांनी नकार दिला. कारण त्या इच्छित होत्या की इशिता कबीरसाठी स्वयंपाक करून घेईल. जानकी खन्ना कॉफी कपमध्ये ओतून मागे वळून निघणार इतक्यात त्यांच्या हातातील गरम कॉफी अचानक इशिताच्या पायांवर सांडली. कॉफी खूपच गरम असल्याने इशिताला जोराचा त्रास झाला आणि ती घाईने मागे सरकत त्रस्त आवाजात ओरडली, "हे काय केलं तुम्ही? दिसत नाही का की मी इथे उभी आहे? गरम कॉफी माझ्यावर कशी काय सांडली तुमच्याकडून? तुम्ही आंधळ्या आहात का?" कॉफीचा कप हातातून पडताच जानकी खन्नांना याची कल्पनाही नव्हती की इशिता अशा रागाने त्यांच्याशी बोलणार. त्यांच्या मनात आधीच खंत होती की त्यांच्या चुकीने इशिताचा पाय जळला. पण इशिताचा बोलण्याचा हा ताणलेला स्वर त्यांना विचित्रही वाटला. वाईट नक्कीच वाटलं, परंतु कदाचित इशिता जास्तच जळली असेल असा विचारही त्यांच्या मनात आला. त्यानंतर किचनच्या दारावर उभा असलेला कबीर हे सर्व बघत होता. इशिताचा हा वागण्याचा बदल त्याला धक्का देणारा होता. काही क्षणांपूर्वी ती अगदी ठीक होती, पण आता तिचा चेहरा, तिचं वागणं सगळंच वेगळं, परकं वाटत होतं. कबीरला चांगलंच माहिती होतं, घरातील कुणी चुकून जरी तिला लागलं तरी इशिता नेहमीच माफ करून टाकायची. उलट चुकीने झालं असं म्हणत तीच समजूत काढायची. पण आज तिने त्याच्या दादीवर अशा प्रकारे ओरडताना पाहून कबीरचं मन कटू झालं. तो लगेच किचनमध्ये आला आणि दादीचा हात पकडला. इशिताकडे बघत म्हणाला, "इशिता, हे काय करत होतीस तू? माझ्या दादीवर तू असा कसा ओरडू शकतेस?" आणि त्यानंतर इकडे कबीरला पाहताच इशिताला जाणवलं की ती खरंच अचानक घाबरून जास्तच प्रतिक्रिया दिली. ती लगेच शांत होत जानकी खन्नांकडे बघत म्हणाली, "आय एम सॉरी दादी. ते अचानक गरम कॉफी पडल्यानं मी घाबरले आणि माझा पायही जळला आहे. मी तुम्हाला ओरडायचं नव्हतं. तुम्हाला तर माहीत आहे मी कधी तुमच्यावर आवाज चढवला नाही. प्लीज मला माफ करा." इशिताचा स्वर ऐकून जानकी खन्ना म्हणाल्या, "असं नाही, तू का माफी मागतेस? चूक तर माझीच आहे. मला नीट लक्ष द्यायला हवं होतं. तू जा, आधी पाय धुवून घे. खूप लाल झालाय. औषध लावून घे. तोपर्यंत मी स्वयंपाक पाहते. तू काही काळजी करू नकोस." जानकी खन्नांच्या शब्दावर इशिता म्हणाली, "हो, तुम्ही बरोबर म्हणताय. तुम्ही कृपया एखाद्या नोकराला सांगा मदत करायला, किंवा शक्य असेल तर आईलाही बोलवा. माझा पाय खूप जळतोय. मला थोडा आराम करायला हवा." असं म्हणत इशिता घाईने किचन बाहेर निघून गेली. इशिता गेल्यावर जानकी खन्ना कबीरकडे म्हणाल्या, "कबीर, तुलाही तेच जाणवते का जे मला जाणवते? काहीतरी बरोबर नाही." बाहेरून आल्यापासून इशिता सगळ्यांशी वेगळ्याच पद्धतीने बोलते आहे. जणू ही आपलीच इशिता नाही. खऱ्या इशिताने असं आम्हाला सोडून जाऊन स्वतः निघून गेलं असतं का? ती उलट आम्हाला बाहेर काढत आमची काळजी करत बसली असती.
दादीचे शब्द ऐकून कबीर म्हणाला, दादी, तुम्ही जरा जास्तच विचार करता आहात. प्रत्येक गोष्ट ती दुसऱ्यांसाठीच करेल असं नाही ना. आणि मीच तिला सांगितलं होतं, आधी स्वतःकडे लक्ष दे, मग इतरांकडे. तिला माझं म्हणणं पटल्यासारखं वाटते. तुम्ही विनाकारण मनात आणता आहात. आणि तुम्ही इथे किचनमध्ये कशाला आलात? आईने स्पष्ट सांगितलं होतं ना की तुम्हाला येऊ नका म्हणून. घरात नोकर आहेत, त्यांना सांगायला हवं होतं. कबीरचं ऐकून जानकी खन्ना हळू आवाजात म्हणाल्या, माहितीये, पण इशिता एकटी किचनमध्ये होती म्हणून वाटलं तिच्याजवळ उभंच राहू आणि कॉफी तरी मी स्वतः बनवून घेते. बोलता बोलता तिचं मनही हलकं होईल. कबीर हळूच मान हलवत म्हणाला, ठीक आहे, तुम्ही आता खोलीत जा आणि आराम करा. बाकीचं मी. कबीर म्हणाला. आणि त्यानंतर ठीक आहे, मी त्यांना सांगते. आणि मला इशिताशीही बोलायचं आहे. तू एकदा आईशी बोलून घे. होळीबाबत तिने काही प्लॅन केला आहे, तिच्याशी बोलून माझ्याशी बोल. आणि त्यानंतर इतकं बोलून कबीर किचनमधून बाहेर पडला. इशिता खोलीत आली तेव्हा ती आपल्या पायांवर क्रीम लावत होती. कबीर आत येताच त्याने तिला अलगद अगदी आरामात बसून क्रीम लावताना पाहिलं. तो तिच्याकडे येऊन तिच्या शेजारी बसला आणि विचारलं, खूप दुखतंय का? जर इतका त्रास होत असेल तर तुला हॉस्पिटलला जायचं आहे का? त्यानंतर इकडे कबीरचे शब्द ऐकून जी इशिता आत्तापर्यंत जानकी खन्नांवर चिडचिड करत बसली होती, ती क्षणात आपले हावभाव बदलत गोड आवाजात म्हणाली, आपण मला खरोखर हॉस्पिटलला घेऊन जाल? बघा ना, दादींनी माझं पाय कसं जाळलं आहे. मला खूप वेदना होत आहेत. मला तर असं वाटतंय मी चालूही शकत नाही. प्लीज मला हॉस्पिटलला घेऊन चला. मला हा त्रास आणखी वाढवायचा नाही. कबीरने तिच्या पायावरील लालसर ठिकाण पाहिलं. जास्त गहिरा नव्हता, फक्त गरम कॉफी सांडल्यामुळे त्वचा लाल झाली होती. पण इशिताच्या बोलण्यावरून तर वाटत होतं जणू पाय आगीत ठेवून जळाला आहे. आता तिने स्वतःच हॉस्पिटलला जायचं म्हटलं होतं, त्यामुळे कबीर काही नकार देऊ शकत नव्हता. आणि त्यानंतर इकडे त्याने तिचा हात धरत तिला उठवताना म्हणाला, ठीक आहे, चला, मीही नको म्हणत नाही. पुढे तुला यातून काही त्रास व्हायला नको. कबीरच्या या शब्दांवर इशिताचा आनंद लपवत नव्हता. तिला तर कबीरसोबत वेळ घालवायचा होता. तिला ठाऊक होतं की जखम फारशी गंभीर नाही. क्रीम लावताच आराम मिळत होता, पण तरीही ती मुद्दाम कबीरसोबत बाहेर जायचा बहाणा करत होती. थोड्याच वेळात दोघे हॉस्पिटलकडे निघाले. कबीर स्वतः गाडी चालवत होता आणि इशिता त्याच्या शेजारी बसली होती. कबीर पुढे पाहत गाडी चालवत होता. ती शांत बसल्याचं पाहून तो हसत म्हणाला, तू असं विचित्र वागतेस का? कबीरच्या प्रश्नावर इशिताने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. जी आत्तापर्यंत हसत होती, तिचं हास्य क्षणात गायब झालं. कबीर तिचे भाव पाहू शकत नव्हता, पण तिच्या शांततेवरून पुन्हा म्हणाला, बोल ना, काय झाले तुला? कधी कधी असं वाटतं की तू माझी इशिता नाहीस. हे ऐकताच इशिता हलकेच असली आणि म्हणाली, आपण अशी विचित्र बोलणी का करत आहात? मी तुमची इशिता नाही? म्हणजे म्हणजे काय? तुम्हाला वाटतं मी चेहरा बदलून आले? किंवा माझ्या जागी कुणीतरी दुसरंच आहे? तुम्ही पण ना, अगदी पागलसारख्या गोष्टी करतात. मी तुमचीच इशिता आहे आणि कायम राहीन. आणि जर मी तुमची इशिता नसते तर तुम्ही मला टच करू शकलात का? तुम्हाला तुमच्या आजाराबद्दल माझ्याशिवाय घरात कुणालाच माहिती नाही, हे तुम्हालाच माहिती आहे. आणि त्यानंतर कबीरचे डोळे जरा अरुंद झाले. तिचं म्हणणं खरंच होतं. त्याच्या आजाराबद्दल फक्त इशितालाच माहिती होती. जगात एकमेव इशिताच अशी होती जिने त्याला सहज स्पर्श करू दिला होता.
पण तिच्याबद्दल शंका घेणं चुकीचंच होतं. थोड्याच वेळात गाडी हॉस्पिटलसमोर थांबली. हॉस्पिटल दिसताच इशिता त्याच्याकडे वळून म्हणाली, आपण खरंच आज जाणार आहोत का? मला आता काहीच त्रास नाही. घरी थोडी घुटमळ होत होती म्हणून बाहेर यायचं होतं. म्हणूनच मी हॉस्पिटलचा बहाणा केला. मला माहिती होतं की तुम्ही मला असंच बाहेर घेऊन जाणार नाही. आपण जरा दोघं मिळून वेळ घालवू शकतो का? कबीर जो उतरायला दरवाजा उघडत होता लगेच थांबला आणि म्हणाला, काय? आपण इथे तुझ्या उपचारासाठी आलोय आणि तू म्हणतेस की आत जायचंच नाही? आपण आलोच आहोत तर एकदा तरी डॉक्टरांना दाखवून घेऊ. मी काहीही रिस्क घेणार नाही. मी आधीच सांगितलं आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा.